कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटीलकी दादांनी मला दिली असं बोलतात. याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात. मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्य प्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत. आता कोकाटेजी बद्दल जे काही बोलले आहेत त्याची दादा विचार करतात. बोली भाषा आता हिंदी होत चाललेली आहे दिवसेंदिवस. असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल. त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे मुंबई उपनगराचा, त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता, आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा, आमची राहण, सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे. प्रताप सरनाईकही मराठी दिवसभर बोलतात, त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे. आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील. मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात. मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे. त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.